जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. त्या प्रभू परमेश्वर देव बापाचे आभार मानूया. त्याने मागील आठवडाभर आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, आपली काळजी घेतली. आपल्या सर्व गरजा त्या प्रभू परमेश्वर देव बापाने पुरविलेल्या आहेत. आपल्या जाण्या येण्यामध्ये तो आमच्या सोबत राहिला आणि एतवर आमच्या सोबत राहा, आम्हास आशीर्वादित करीत त्याने आमची काळजी घेतलेली आहे. होय प्रभूचे, आम्ही तुला गौरव देतो प्रभू, आम्ही तुला सन्मान देतो. पवित्र देव बापा, आम्ही तुला सर्व प्रशंसा देतो प्रभू. तू खरंच चांगला आहेस प्रभू. आणि परमेश्वर देव बापा, रोज आणि रोज देव बापा तू आम्हास तुझी कृपा पुरवतोस. तुझं प्रेम, तुझं चांगुलपण तू आम्हाला अनुभवास येऊ देतो प्रभू. पवित्र देव बापा, त्याची प्रचिती तू आम्हास देतो. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, स्तुती करतो, तुझ्या नावाला उंचावितो प्रभूचे. मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकास सोबत राहिलास आणि आमची काळजी घेतलीस, त्याबद्दल देखील आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो प्रभूचे. आज या पवित्र वारी तुझ्या भक्ती मंदिरामध्ये आम्ही एकत्र असताना ना देव बापा, आम्ही तुझ्याकडे पाहत असताना आमची प्रार्थना आहे प्रभू, तू आम्हा प्रत्येकावरती दया कर प्रभू. तू आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर. पवित्र देव बापा, आम्हास धू आणि शुद्ध कर देव बापा. आम्ही केवळ माती आहोत हे तू आठवतो प्रभूचे. आम्हा प्रत्येकावरती तू दया कर आणि आज तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुला हवी तशी भक्ती करण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. होय पवित्र देव बापा, तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर प्रभूजी. आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य कर. आम्ही स्वतःला तुझ्या हातांमध्ये देत आहोत प्रभूजी. आजची सर्व भक्ती तू आशीर्वादित कर. मंडळी ज्यावेळेस या ठिकाणी देव बापा तुझी आराधना करत आहेत, तुझी भक्ती करत आहेत, आमचे प्रियजन प्रभूजी आज दुःखी आहेत, जे आज निराश आहेत, जे आज दुःखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, दवाखान्यात आहेत, अशा प्रत्येकावरही तू देव बापा मोठी दया कर. आणि परमेश्वर देव बापा, तुझं मोठं काम त्यांच्या जीवनात तू कर प्रभू. तुझं मोठं काम त्या प्रत्येकाच्या जीवनात तू कर पवित्र देव बापा. होय प्रभू, आजची सर्व भक्ती तुझ्या भक्ती मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला आम्ही तुझ्या हातांमध्ये देत आहोत प्रभूजी. नव्याने स्पर्श कर आणि आनंदित कर, आशीर्वादित कर. शारीरिक आत्मिक आरोग्य देऊन तुझं गौरव तू करून घे. तुझे आभार मानून
प्रार्थना आमचा प्रभू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वराला सामोरे जाऊया. आपल्या सर्वांनी येणारे गीत उपासना संगीतातून आपण गाऊया. उपासना संगीत गीत नंबर 22, जय जय जगदीशा. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा. जय मंगलधामा, जगावर तुझा मात्र प्रेमा. जय जगदाधारा, जगाला तुझा मात्र धारा. जय जय विश्वपते, जग हे तुझी वाट बघते. तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा. तुझे राज येवो जगिया, स्वर्ग उभारा हो. तुलाच वंदन हे अमोचे वैभव तू अवघे. तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्ष दिन रजनी. प्रभो परात्पर जय करुणाकर, प्रभो परात्पर जय करुणाकर. जय 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 बाबा, जय 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 पुत्रा. जय 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 आज्ञा. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा. जय मंगलधामा, जगावर तुझा मात्र प्रेमा. जय जगदाधारा, जगाला तुझा मात्र धारा. जय जय विश्वपते, जग हे तुझी वाट बघते. आणखीन एक गीत गाऊया उपासना संगीतातून. आपल्या सर्वांना येणारं देव माझा पाळणारा, नाही उणे पडणे. उपासना संगीत 34 नंबरचं गीत आहे. देव माझा पाळणारा, नाही उणे पडणे. दुःख तो निवारणारा, नाही पीडा लागणे. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार. टाकी माझ्या वरी भार. तोच प्रेमे चालवितो रम्य नव्या धोरणी. शांत वसविस्तळितो पाची पाणी जीवन
बोले प्रेमे फार टाकी माझ्या वरी भार टाकी माझ्या वरी भार मी सुमार्गाला सोडिता शोधुनी तो आणि तो हस्ती मला वळविता मोठी कृपा दावितो देव बोले प्रेमे फार टाकी माझ्या वरी भार टाकी माझ्या वरी भार तो मला आधार देता लागेनाची कधी भय मृत्यू केली दोन्ही नेता तो जीवाचा पूर्णाशय देव बोले प्रेमे फार टाकी माझ्या वरी भार टाकी माझ्या वरी भार सर्व जग हो वैरी तोच माझा मेंढपा तो समर्थ तो कैवारी हर्ष देतो सर्वदा देव बोले प्रेमे फार टाकी माझ्या वरी भार टाकी माझ्या वरी भार दया त्याची जन्मभरी नाही नाही संपना हर्ष पूर्ण त्याच्या घरी सर्वदा मी राहणार देव बोले प्रेमे फार टाकी माझ्या वरी भार टाकी माझ्या वरी भार दया त्याची जन्मभरी नाही नाही संपणार. आहे का देवाच्या दयेला कुठं अंत? कधी खंड पडतो का? कधीच नाही. जन्मभरी आम्ही या जगात आल्या दिवसापासून शेवटपर्यंत त्याची दया कधीही संपत नाही आणि मग हर्षपूर्ण त्याच्या घरी सर्वदा मी राहणार. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. यावेळेस एक स्तोत्र आपण वाचूया आणि साक्षी आपल्याकरिता एक स्तोत्र वाचेल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. स्तोत्रसंहिता 1 वचन 1 ते 6 मी सर्वांकरिता वाचते. जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लागत असते, जे झाड हंगामी फळे देते, ज्यांची पाने कोमत नाही, अशा झाडांसारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. दुर्जन तसे नाही, जे वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखे आहेत. ह्यामुळे दुर्जन न्यायासमयी टिकवायचे नाही, पापीजन नीतिमानांच्या मंडळीत उभे राहावयाचे नाही. कारण नीतिमानाचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनाचा मार्ग नष्ट होतो. देव वाचल्यावर आशीर्वाद देऊ. स्तोत्राचा आरंभ होत असताना स्तोत्रसंहिता 1 जे आहे आम्हाला नीतिमान आणि अनीतिमान यांच्या संदर्भात ते सांगतं. नीतिमान आणि अनीतिमान यांच्यामध्ये तुलना ते करत आहे. नीतिमानाचं जीवन कसं असतं, अनीतिमानाचं जीवन कसं असतं. परमेश्वराचं वचन जेव्हा आमच्या समोर या प्रकारे तुलनात्मक रूपाने येतं, जणू काही ते आमच्यासाठी मापदंड असतं. मापदंड म्हणजे स्केल ती आहे आम्हाला आमच्या जीवनाचं परीक्षण करण्याची, की आम्ही काय करत आहोत. नीतिमान मनुष्य काय करतो,
आणि अनितिमान मनुष्य काय करतो, आम्ही काय करत आहोत, या प्रकारे आम्हाला आमच्या जीवनाचं परीक्षण करण्याकरिता परमेश्वराचं वचन आम्हाला सहाय्य करतं, आम्हाला मार्गदर्शन करतं. आणि त्याच वेळेस ते आम्ही जो मार्ग निवडतो, आम्ही जर नीतिमानाचा मार्ग निवडला तर त्या मार्गावरती चालत असताना आमचं भवितव्य काय असेल, जर आम्ही अनितिमानाचा मार्ग निवडला तर त्या मार्गावर चालत असताना आमचं भवितव्य काय असेल हे आधीच आम्हाला परमेश्वराच्या वचनातून पाहायला भेटतं. आणि परमेश्वराचं वचन हे सत्य वचन आहे, त्यामध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या गोष्टी अगदी तंतोतंत तशा प्रकारच्याच आहेत. आणि मनुष्य आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टींचा अनुभव घेतो. जो मार्ग आम्ही आमच्यासाठी निवडतो त्या मार्गावर चालत असताना परमेश्वर देवबापाचं जे वचन आम्हाला मार्गदर्शन करतं त्या गोष्टींचा अनुभव आम्ही घेत असतो. आणि म्हणून परमेश्वर देवबापाची इच्छा आपल्या प्रत्येकासाठी आहे की आम्ही नीतिमत्वाचं जीवन निवडून घ्यावं, नीतिमत्वाचा मार्ग आम्ही आमच्यासाठी निवडून घ्यावा, जेणेकरून या मार्गावर आम्ही चालत असताना आमच्याकरिता परमेश्वराचं सहाय्य त्या ठिकाणी उपलब्ध आहे. या मार्गावर चालत असताना आम्ही जे काही हाती घेऊ ते सिद्धीच जाईल याची खात्री परमेश्वराचं वचन आम्हाला देतं. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करू. यावेळेस प्रभू परमेश्वर देवबापाची स्तुती करूया. आणि आज गर्ल्स क्वायर जे आहे ते पुढे येईल आणि मुलींच्या क्वायर बरोबर काही वेळ परमेश्वराची स्तुती आराधना आपण करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्वांना सलाम. आज महिला दिन साजरा करीत असताना सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या आपण सर्वजण मिळून गाणी गाऊया आणि परमेश्वराची स्तुती करूया. आधी वंदन देवा तुला हे गीत गाऊया. आधी वंदन देवा तुला. गीत गाऊया. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. आपण सर्वजण मिळून हे गीत गाऊया.
हॅलो. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली पाप ताप शास्त्रस्त जनाची पाप ताप शास्त्रस्त जनाची अविनाशी सावली अविनाशी सावली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली आगे सरची मजताराया आगे सरची मजताराया स्वर्गातून धावली स्वर्गातून धावली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली पश्चातापे दत्त शरण्या पश्चातापे दत्त शरण्या निज शिष्या पावली निज शिष्या पावली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली मज पाप्या स्तव स्तंभावरच्या मज पाप्या स्तव स्तंभावरच्या मरणासर सावली मरणासर सावली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली हृदयी माझ्या पाहिल जिकडे हृदयी माझ्या पाहिल जिकडे तिकडे हो माऊली तिकडे हो माऊली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली ख्रिस्त ख्रिस्त जय ख्रिस्त ख्रिस्त जय ख्रिस्त ख्रिस्त जय ख्रिस्त ख्रिस्त जय भजनी मती रंगली भजनी मती रंगली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली. आपण परमेश्वराच्या स्तुतीसाठी अजून एक सॉन्ग गाऊया. गाणं आहे नीले आसमां के पार जाएंगे मेरा यीशु रहता वहाँ. नीले आसमां के
सर्वजण उभे राहूया. आपण पुन्हा एक गीत गाऊया. यहोवा चरवाहा मेरा, कोई घटी मुझे नहीं है. यहोवा चरवाहा मेरा, कोई घटी मुझे नहीं है. हरी चराइयों में मुझे हालेलुया सिंह से चराता वो है. यहोवा चरवाहा मेरा, कोई घटी मुझे नहीं है. हरी चराइयों में मुझे हालेलुया सिंह से चराता वो है. मृत्यु के अंधकार से मैं जो जाता था, प्रभु यीशु करुणा से हालेलुया तसल्ली मुझे दी है. मृत्यु के अंधकार से मैं जो जाता था, प्रभु यीशु करुणा से हालेलुया तसल्ली मुझे दी है. यहोवा चरवाहा मेरा, कोई घटी मुझे नहीं है. हरी चराइयों में मुझे हालेलुया सिंह से चराता वो है. शत्रुओं के सामने मेज को बिछाता है. प्रभु ने जो तैयार की हालेलुया मन मेरा मगन है. शत्रुओं के सामने मेज को बिछाता है. प्रभु ने जो तैयार की हालेलुया मन मेरा मगन है. यहोवा चरवाहा मेरा, कोई घटी मुझे नहीं है. हरी चराइयों में मुझे हालेलुया सिंह से चराता वो है. सिर पर वो तेल मला है, अभिषेक मुझे किया है. दिल मेरा भर गया है हालेलुया और उमड़ भी रहा है. सिर पर वो तेल मला है, अभिषेक मुझे किया है. दिल मेरा भर गया है हालेलुया और उमड़ भी रहा है. यहोवा चरवाहा मेरा, कोई घटी मुझे नहीं है. हरी चराइयों में मुझे हालेलुया सिंह से चराता वो है. सर्वदा प्रभु घर में, करुणा निवासों में. करुणा भलाई भी उसकी हालेलुया आनंदित मुझे करती है. सर्वदा प्रभु घर में, करुणा निवासों में. करुणा भलाई भी उसकी हालेलुया आनंदित मुझे करती है. यहोवा चरवाहा मेरा, कोई घटी मुझे नहीं है. हरी चराइयों में मुझे हालेलुया सिंह से चराता वो है. खरंच यहोवा चरवाहा आहे मेरा. आणि कोणतीच घटी आपल्या जीवनामध्ये नाही, कारण की आपल्या जीवनामध्ये परमेश्वर आहे आणि तो जिवंत असा परमेश्वर आहे. आपण प्रार्थनेमध्ये जात असताना तेरी आराधना करू हे गाणं गाऊया. प्रार्थनेमध्ये जात असताना आपण तेरी आराधना हे गीत गाऊया आणि डोळे बंद करूया.
की याचना करूं, तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं. तू ही महान सर्वशक्तिमान, तू ही है मेरे जीवन का संगीत, तू ही महान सर्वशक्तिमान, तू ही है मेरे जीवन का संगीत. हृदय के तार छेड़े झनकार, हृदय के तार छेड़े झनकार, तेरी आराधना है माधुर गीत, तेरी आराधना है माधुर गीत. जीवन से मेरे तू महिमा पाए, एक ही कामना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं. सृष्टि के हर एक कण कण में छाया है तेरी महिमा का राज. सृष्टि के हर एक कण कण में छाया है तेरी महिमा का राज. पक्षी भी करते हैं तेरी प्रशंसा, पक्षी भी करते हैं तेरी प्रशंसा, हर पल सुनाते हैं आनंद का राग, हर पल सुनाते हैं आनंद का राग. मेरी भी भक्ति तुझे ग्रहण हो, हृदय से प्रार्थना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं. पतित जीवन में ज्योति जला दे, तुझे लगी है आशा मेरी. पतित जीवन में ज्योति जला दे, तुझ ही से लगी है आशा मेरी. पाप बंधन को दूर हटा दे, पाप बंधन को दूर हटा दे, पूर्ण हो आशा मेरी, पूर्ण हो आशा मेरी. जीवन के कठिन दुखी क्षणों का दृढ़ता से सामना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना
होय प्रभू राया, तू धन्यास पात्र आहे असा परमेश्वर आहे प्रभू. तुझ्या नावाला धन्यवाद करते प्रभू. त्या हा सुंदरसा दिवस प्रभू त्या आमच्या जीवनाशी जोडला प्रभू. त्या कित्येक लोक आहेत प्रभू त्या हा दिवस पाहू शकले नाही प्रभू त्या, परंतु तू आम्हाला हा दिवस दाखवला प्रभू त्या, कारण तुझी दया कृपा आणि दृष्टी आमच्यावर आहे प्रभू त्या, म्हणून तो हा दिवस दाखवला प्रभू त्या. आणि इतका सुंदर असा दिवस प्रभू त्या तुझ्या चर्चमध्ये, तुझ्या मंदिरामध्ये येण्यासाठी आम्हाला सहाय्यताने मदत केली प्रभू त्या, म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद करते प्रभू त्या. जे येण्याच्या मार्गामध्ये आहे प्रभू त्या, त्यांचे तो मार्ग तू मोकळे कर प्रभू त्या, आणि त्यांना येण्यासाठी सहायताने मदत कर प्रभू त्या. प्रभू त्या तुझ्या नावाला पुन्हा एकदा धन्यवाद करते प्रभू त्या सर्व गोष्टींसाठी प्रभू त्या. इथे बसलेल्या सर्वांवर तू आशीर्वाद दे प्रभू त्या. जे वचन आमच्याकडे येणार आहे प्रभू त्या, ते ग्रहण करण्यासाठी आम्हाला सहायताने मदत कर प्रभू त्या. इथून पुढील सर्व वेळ तुझ्या हातात देते प्रभू त्या, आणि प्रार्थना येशूच्या नावाने करते म्हणून त्या प्रभू त्या. आमेन. आपण सर्वजण खाली बसूया. परमेश्वर दैबापाच्या वचनांकडे यावेळेस आपण जाऊया, प्रार्थना करूया. प्रभू दैबापा, आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला उंचावितो प्रभू. पवित्र दैबापा, तुझ्या वचनांकडे या समय आम्ही आमचं लक्ष लावत आहोत. तू आमचं सहाय्य कर, आमचं मार्गदर्शन कर. पवित्र दैबापा, तुझ्या वचनांच्या द्वारे तू आम्हास आशीर्वादित कर, आमच्याशी बोल, आणि दैबापा तुझं गौरव तू करून घे. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करीत आहोत. तुझं काम आमच्या जीवनात तू कर. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. पहिले इतिहास अध्याय 29 आपल्या समोर आपण काढूया. पहिले इतिहास अध्याय 29 1 ते 19 वचने आपल्या समोर आपण ठेवूया. आपण पूर्ण वचने वाचणार नाहीत, गरजेप्रमाणे या वचनांमधून आपण वाचन करणार आहोत. परंतु पहिले इतिहास अध्याय 29 आणि 1 ते 19 ही जी वचने आहेत आज आपल्या मननाकरिता आपल्या पुढे असणार आहे. या महिन्यामध्ये पहिले इतिहास अभ्यासण्याकरिता आपण आपल्या समोर घेतलं. आज आपण त्याचा समारोप देखील करणार आहोत, कारण पुढचा रविवार आणि त्याच्या पुढचा रविवार म्हणजे 24 तारखेचा रविवार आणि 31 तारखेचा रविवार हे विशेष रविवार आहेत. आणि या विशेष रविवारला ह्या पुस्तकावरती आपण मनन करणार नाही, आणि म्हणून त्यामुळं आज या पुस्तकाचा समारोप आपण करणार आहोत. आणि म्हणून त्यासाठी अध्याय 29 जो या पुस्तकामधला शेवटचा अध्याय आहे आपल्या समोर आपण काढत आहोत. वास्तविक पाहता मी तुम्हाला आरंभालाच सांगितलं की पहिले शमूएल, दुसरे शमूएल, पहिले राजे, दुसरे राजे यामध्ये ज्या घटना आहेत त्याच आम्हाला पहिले इतिहास आणि दुसऱ्या इतिहासमध्ये पाहायला भेटतात. त्यामध्ये अधिक माहितीसह आम्हाला त्या घटना पाहायला भेटतात आणि एका नवीन दृष्टिकोनातून, एका नवीन पार्श्वभूमीमधून आम्हाला ही दोन्ही पुस्तकं वाचायला भेटतात. पहिले इतिहास अभ्यास करत असताना आपण प्रामुख्याने त्याचे 2 विभाग केले. पहिला विभाग कोणता आहे, त्यातला किती अध्याय आहे त्याच्यामध्ये? 1 ते 9 अध्याय. ज्या अध्यायांमध्ये आम्हाला वंशावळ पाहायला भेटते, म्हणजे आदामापासून सुरुवात झाल्यानंतर त्या बाबेलच्या गुलामगिरीमध्ये जाईपर्यंतची ती जी वंशावळ आहे ती आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते. त्यावरती आपण विचार केला, त्यावरती आपण मनन केलं. आणि मग त्याच्यानंतर 10व्या अध्यायापासून तर या 29व्या अध्यायापर्यंत दाविदाविषयी आम्हाला वाचायला भेटतं. दाविदाची जी पूर्ण कथा आहे, जी स्टोरी आहे, ती आम्हाला या दुसऱ्या विभागामध्ये सांगितलेली आहे. आणि कशा प्रकारे ती नाविन्यपूर्ण रीतीने आमच्या समोर ठेवण्यात आली त्यावरही आपण विचार केलेला आहे. आणि म्हणून मागच्या रविवारी ज्यावेळेस आपण मनन करत होतो त्यावेळेस आम्ही दाविदाबरोबर परमेश्वराने जो करार केला त्या करारावरती आपण मागच्या रविवारी मनन केलं. या कराराच्या 2 बाजू आम्ही पाहिल्या. भौतिक बाजू जी शल्मोनामध्ये पूर्ण झाली आणि त्याची आध्यात्मिक बाजू जी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत घेऊन येते त्यावरती देखील आपण मनन केलेलं आहे. या प्रकारे ही मागची 2 रविवार आपण या पहिले इतिहासाला दिलेली आहेत. आज जेव्हा आपण याचा समारोप करत आहोत, संपवित आहोत, त्यावेळेस जो विषय मी तुमच्या समोर ठेवत आहे तो म्हणजे दाविदाने परमेश्वराचा केलेला धन्यवाद. दाविदाने परमेश्वराचा केलेला धन्यवाद. वचन 10 पासून तर वचन 19 पर्यंत दावीद परमेश्वराचा धन्यवाद करत आहे. आणि आज हा जो विषय आहे, हे जे प्रतीक आहे
दाविदाने परमेश्वराचा केलेला धन्यवाद यावरती आपलं लक्ष आपण केंद्रित करत आहोत. मग आता ज्या वेळेस या शास्त्र भागाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो, या शास्त्र भागावरती ज्यावेळेस आम्ही आमचं लक्ष केंद्रित करतो, त्यावेळेस आम्हाला हे दिसून येईल की यापूर्वी म्हणजे केव्हा, ज्यावेळेस आम्ही दाविदाच्या जीवनाचा अभ्यास केला दुसरे शमूएल पहिले राजे यामधून, तर त्या ठिकाणी आम्हाला हा संदर्भ पाहायला भेटत नाही. हा नवीन या ठिकाणी अधिक माहितीसह आमच्या समोर तो आलेला आहे. दुसरी गोष्ट, हा धन्यवाद देखील, हा संपूर्ण शास्त्र भाग देखील मंदिराशी संबंधित आम्हाला पाहायला भेटतो. म्हणजेच मंदिरासाठी लागणारी प्रत्येक जी गोष्ट आहे, जी व्यवस्था आहे, जो पुरवठा आहे, त्या सर्व गोष्टींची व्यवस्था आम्हाला या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटते. म्हणून मंदिराशी संबंधित अशा प्रकारचा हा शास्त्र भाग आहे. आणि या शास्त्र भागावरती आज जेव्हा आम्ही आमचं लक्ष केंद्रित करीत आहोत, निश्चित परमेश्वर देवबाप आम्हास उत्तेजन देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून मग पहिला विचार, जो पहिली गोष्ट जी तुमच्या समोर आहे ती ही, दावीद परमेश्वराचा धन्यवाद का करतोय. तुम्ही वचन 10 पासून वाचायला सुरुवात करा. वचन 10 पासून तर वचन 19 पर्यंत काय आहे, धन्यवाद आहे. कोण धन्यवाद करत आहे, दावीद धन्यवाद करत आहे. कोणाचा धन्यवाद करत आहे, परमेश्वराचा धन्यवाद करत आहे. मग दावीद परमेश्वराचा धन्यवाद का करत आहे, कशाकरिता तो परमेश्वराचा धन्यवाद करत आहे, तर 9व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला भेटतं 29 आणि वचन 9चा शेवटचा भाग, दावीद राजालाही मोठा हर्ष झाला. काय म्हटलेलं आहे, दावीद राजालाही मोठा हर्ष झाला. दावीद त्या ठिकाणी आनंदित आहे, त्याला मोठा आनंद झालेला आहे, त्याला मोठा हर्ष त्या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून तो परमेश्वराचा धन्यवाद करत आहे. आपण सर्वजण उपकार स्तुती करतो है ना. आमच्या जीवनामध्ये वाढदिवस झाला, आमच्या जीवनामध्ये काही नवीन गोष्ट घडली, आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचा अनुभव घेतला, त्याच्या सहाय्याचा, त्याच्या संरक्षणाचा, त्याच्या पुरवठ्याचा, वेगवेगळ्या प्रकारे ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचा अनुभव घेतो आणि त्याद्वारे ज्यावेळेस आमचं हृदय प्रफुल्लित होतं, त्याद्वारे जेव्हा आमचं हृदय आनंदित होतं, आम्ही परमेश्वराचा धन्यवाद करतो. याचा अनुभव आपल्या प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये आहे. दाविदाला मोठा हर्ष झालेला आहे आणि म्हणून दावीद त्या ठिकाणी परमेश्वराचा धन्यवाद तो करत आहे. परंतु दाविदाच्या आनंदाचं कारण काय आहे, दाविदाला का बरं हर्ष झालेला आहे, का त्याला एवढा मोठा हर्ष झालेला आहे की ज्यामधून तो परमेश्वराचा धन्यवाद करत आहे. दाविदाच्या आनंदाचं, दाविदाच्या हर्षाचं कारण आहे की परमेश्वराच्या मंदिराप्रित्यर्थ आवश्यक ज्या वस्तू आहेत त्या लोकांनी अर्पण केलेल्या आहेत. ज्यावेळेस तुम्ही 29व्या अध्यायाच्या शेवटच्या सुरुवातीची ज्यावेळेस वचने तुम्ही त्या ठिकाणी वाचता, त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतं की लोकांनी स्वइच्छेने, खऱ्या मनाने परमेश्वराच्या कार्याकरिता त्या ठिकाणी जी अर्पणं आहेत ती अर्पणं लोकांनी आणलेली आहेत. स्वइच्छेने लोकांनी त्या ठिकाणी ती आणलेली आहेत. आणि म्हणून वचन 9 मध्ये असं म्हटलेलं आहे, त्या समयी लोकांना फार हर्ष झाला, कारण त्यांनी प्रसन्न होऊन खऱ्या मनाने व स्वइच्छेने परमेश्वराप्रित्यर्थ ती अर्पणे केली होती. अर्पणे केलीत, कशी केलीत, स्वइच्छेने, खऱ्या मनाने. आणि हे फार महत्त्वाचं आहे बरं. आम्ही जेव्हा परमेश्वराची सेवा करतो, आम्ही परमेश्वरासाठी जेव्हा अर्पणे आणतो, आम्ही परमेश्वरासाठी ज्यावेळेस दान घेऊन येतो, भेट घेऊन येतो, आम्ही जे काही परमेश्वरासाठी करतो ते स्वइच्छेने आणि खऱ्या मनाने ते असायला पाहिजे. खऱ्या मनाने असेल तर ते कसं असेल माहिती आहे का, ते उत्तमातील उत्तम असेल, खऱ्या मनाने असेल तर. आणि मग जर ते खऱ्या मनाने नसेल तर कसं असेल माहिती आहे का, करावं लागतं म्हणून करावं लागतं. आणि परमेश्वराला यामधला फरक समजतो बरं. आम्ही खऱ्या मनाने करत आहोत की आम्हाला करावं लागतं म्हणून आम्ही करीत आहोत. आम्हाला या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. आम्हाला
आम्ही जर असा विचार करत आहोत की आम्हाला करावं लागतं म्हणून आम्ही केलं, दानपात्र आमच्या समोर येतं आणि मग त्यात आम्हाला काहीतरी टाकावं लागतं म्हणून आम्ही टाकतो, तर प्रियांनो अशा टाकण्याचा काही एक लाभ आम्हाला होत नाही. जोपर्यंत आम्ही खऱ्या मनाने अंतःकरणपूर्वक स्वइच्छेने आम्ही त्या ठिकाणी प्रभूची सेवा करत नाही, त्याचा काही एक लाभ आम्हाला होत नाही. तुम्हाला आठवत असेल, मी काही दिवसांपूर्वी या संदर्भात सांगितलं होतं की पुष्कळदा दानपात्रामध्ये आम्हाला असे काही पैसे मिळतात की ते आम्हाला काउंट करता येत नाही, आम्हाला ते साईडला काढावे लागतात आणि मग एकतर पंचापैकी कोणीतरी ते घेतं आणि त्याऐवजी दुसऱ्या त्या ठिकाणी आम्ही चेंज करतो. असं का व्हायला पाहिजे? जर आम्ही परमेश्वरासाठी जर काही करतो तर ते आम्हाला खऱ्या मनाने करायचे. खऱ्या मनाने करत असताना आम्ही कधीच जे बाहेर चालत नाही, जे बाहेर उपयोगाचं नाही, जे आपल्या खिशामध्ये पडून आहे, ते जर आम्ही दानपात्रात टाकतो तर त्याचा काही एक लाभ आम्हाला होणार नाही, हे आम्ही निश्चित समजून घ्यावं. प्रियांनो, दाविदाला या ठिकाणी हर्ष झालेला आहे. दाविदाबरोबर त्याचे लोक त्या ठिकाणी हर्ष करत आहे, दाविदाबरोबर त्याचे लोक त्या ठिकाणी आनंद करत आहेत. आनंद करण्याचं कारण, हर्ष करण्याचं कारण, लोकांनी खऱ्या मनाने आणि स्वइच्छेने जी अर्पणे आहेत ती परमेश्वरासाठी त्या ठिकाणी आणलेली आहेत. लोकांनी ही जी स्वइच्छेने अर्पणे परमेश्वरासाठी आणली, खऱ्या मनाने आणली, त्यांना कोणी सांगितलं का? किंवा त्यांना हे करण्याचं उत्तेजन कुठून प्राप्त झालं? हे करण्याचं उत्तेजन त्यांना कुठून प्राप्त झालं? तर प्रियांनो, आम्ही ज्यावेळेस 29वा अध्याय आणि वचन 5 ज्यावेळेस आम्ही वाचतो, वचन 5 त्याचा शेवटचा भाग ज्यावेळेस आम्ही वाचतो, त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, तर परमेश्वरास आज स्वइच्छेने वाहून घेण्यासाठी कोण तयार आहे? हे आव्हान दावीद आपल्या लोकांना तो करत आहे. दावीद लोकांना आव्हान करतो की आज परमेश्वराकरिता स्वइच्छेने त्याची सेवा करण्यासाठी कोण स्वतःला वाहून घेत आहे? हे आव्हान दावीद जेव्हा लोकांना करतो त्यावेळेस आम्ही पाहतो की लोक या प्रकारे खऱ्या मनाने परमेश्वराच्या सेवेसाठी पुढे येतात. तुम्हाला आठवत असेल की अशाच प्रकारचं आव्हान ज्यावेळेस निवास मंडप बांधायचं होतं त्यावेळेस मोशेने लोकांना केलं होतं. ज्यावेळेस तुम्ही निर्गमाच्या पुस्तकामध्ये जाता, निर्गमाच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस तुम्ही 35वा अध्याय वाचता, त्या 35व्या अध्यायामध्ये मोशे लोकांना निवास मंडपासाठी आव्हान करताना तुम्हाला त्या ठिकाणी सापडेल. आणि त्या ठिकाणी जेव्हा मोशेने लोकांना आव्हान केलं आणि निवास मंडपासाठी आवश्यक गोष्टी ज्या त्याला पाहिजेत त्या ज्यावेळेस त्याने लोकांच्या समोर ठेवल्यात, त्याही ठिकाणी त्या निर्गमाच्याही पुस्तकामध्ये त्या निवास मंडपासाठीही आम्ही पाहतो की लोकांनी स्वइच्छेने खऱ्या मनाने, तुम्ही जर 35वा अध्याय जर वाचला तर त्या ठिकाणी अगदी स्पष्ट लिहिलेलं आहे की देवाने लोकांना जशी प्रेरणा दिली, त्यांना जी इच्छा झाली, स्वतःहून त्यांनी परमेश्वराच्या सेवेसाठी त्या ठिकाणी ते पुढे आलेत आणि त्या निवास मंडपासाठी त्यांनी अर्पणे आणलीत. या ठिकाणी आता निवास मंडपाचं दुसरं रूप काय आहे? मंदिर आहे ना. पहिले निवास मंडप होतं, आता तेच निवास मंडपाचं पुढचं जी स्टेप आहे ती आता मंदिर आहे. निवास मंडपाच्या ऐवजी आता त्या ठिकाणी मंदिर उभारल्या जाणार आहे आणि ते मंदिर उभारण्यासाठी जे सर्व काही त्या ठिकाणी आवश्यक आहे त्याची जुळवाजुळव, त्याची व्यवस्था त्या ठिकाणी दावीद करताना आम्हाला दिसून येतो. प्रियांनो, हे फार महत्त्वाचं आहे की दावीद राजा जेव्हा लोकांना हे आव्हान करतो, ते आव्हान करीत असताना तो पहिल्याने स्वतः ती सेवा त्या ठिकाणी तो करतो. जर आम्ही 29वा अध्याय आणि वचन 3 पासून तर 5 पर्यंत जर आम्ही वाचलं, त्या ठिकाणी आम्हाला असं म्हटलेलं आहे, याशिवाय
याशिवाय म्हणजे दाविदाने परमेश्वराच्या मंदिराकरिता जे सर्व निधी आणि जे सर्व काही गोळा करून जमा केलं त्याच्या व्यतिरिक्त आता दावीद असं म्हणतो, याशिवाय माझे चित्त माझ्या देवाच्या मंदिराकडे लागले आहे, म्हणून पवित्र मंदिरासाठी जो मी संग्रह केला आहे, दाविदाने जो संग्रह केला आहे त्याशिवाय आणखी, त्या संग्रहाशिवाय आणखीन माझा स्वतःचा, कोणाचा स्वतःचा? दाविदाचा स्वतःचा सोन्या रुपयाचा निधी मी देवाच्या मंदिरासाठी देतो. मंदिराच्या भिंती मढवण्यासाठी 3000 किकार ओफिरीचे सोने, 7000 किकार शुद्ध रुपये मी देतो. सोन्याच्या वस्तूंसाठी सोने, चांदीच्या वस्तूंसाठी चांदी ही कारागिरांकडून बनवण्याच्या सर्व कामासाठी मी देत आहे. पहिले दाविदाने ते केलं, पहिले दाविदाने ते दिलं आणि मग दावीद लोकांना आव्हान करतो, तर परमेश्वरास आज स्वइच्छेने वाहून घेण्यासाठी कोण तयार आहे? मित्रांनो, हे एक उत्तम उदाहरण आमच्या समोर आहे. दाविदाने हा एक उत्तम नमुना आपल्या लोकांच्या समोर ठेवला की त्याने पहिल्याने सेवा केली, त्याने पहिल्याने केलं आणि मग त्यानंतर तो लोकांना आव्हान करतो. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने देखील आम्हाला हे शिकवलं ना. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? मी सेवा करून घेण्यासाठी आलेलो नाही, तर सेवा करण्यासाठी आलो. आणि मग ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांकडे पाहिलं आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला दिसून आलं की माझ्या शिष्यांचं लक्ष कुठं लागलेलं आहे, माझ्या शिष्यांचं लक्ष लागलेलं आहे मोठेपणाकडं, मी मोठा, मी मोठा, मी त्याच्या उजवीकडे असायला पाहिजे, याच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांकडे पाहिलं की यांच्यामध्ये चढाओढ लागलेली आहे मोठेपणासाठी, त्याने काय केलं माहितीये? त्याने रुमाल घेतला, त्याने पाणी घेतलं आणि तो शिष्यांची पाय धुवू लागला, तो शिष्यांची पाय धुवू लागला. हा कित्ता आहे प्रियांनो, हा नमुना आहे. विश्वासणाऱ्यांसाठी हा आदर्श आहे, हा आदर्श आहे. आम्हाला सेवा करून घेणारे नाही, तर आम्हाला सेवा करण्यासाठीचं पाचारण आहे. आणि आम्ही पहिल्याने ती सेवा करावी आणि ज्यावेळेस आम्ही ती सेवा करतो त्यानंतर आम्ही इतरांना ती सेवा करण्याचं उत्तेजन देऊ शकतो. पहिल्याने आम्ही लोकांच्या समोर एक उत्तम आदर्श, एक उत्तम कित्ता त्या ठिकाणी ठेवणं अतिशय महत्वाचं आहे प्रियांनो. पुष्कळदा आम्हाला असं वाटतं की आम्हाला हे करून घ्यायचं आहे, आम्ही सांगू आणि त्याप्रमाणे होणार नाही, आम्हाला करायचं आहे आणि मग आमच्या सोबत ते करण्यासाठी देव अधिक लोकांना उभं करेल, अधिक लोकांना उभं करेल. आम्हाला पहिल्याने ते करायचं आहे. प्रभू आम्हाला जे काही उत्तेजन देतो, जे काही सेवा करण्याचं उत्तेजन देतो, ती सेवा आम्हाला पहिल्याने करणे गरजेचं आहे. हा उत्तम नमुना आम्हाला दाविदाच्या जीवनातून आम्हाला पाहायला भेटतो, ज्याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने देखील आम्हाला प्रॅक्टिकली आमच्या समोर हे उदाहरण ठेवलेलं आहे. आणि तेच उत्तेजन आज तुम्हाला आणि मला देखील आहे की आम्हाला सेवा करणारे बनायचे आहेत. वचन इतकं स्पष्ट आहे, तुम्ही आदराने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना, आदराने श्रेष्ठ माना. तुम्ही सर्व माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात, तुम्ही सर्व माझ्यापेक्षा जास्त आदराचे आहात. जोपर्यंत ही वृत्ती आमच्यामध्ये निर्माण होत नाही प्रियांनो, आम्हाला खऱ्या अर्थाने सेवा करता येत नाही. आम्हाला तोपर्यंत खऱ्या अर्थाने सेवा करता येत नाही. तुमच्यासमोर लहान असू द्यात, तुमच्यासमोर वयोवृद्ध असू द्या, आम्हाला प्रत्येकाला त्या ठिकाणी स्वतःपेक्षा श्रेष्ठ समजायचं आहे. आणि ज्यावेळेस ह्या प्रकारची वृत्ती आम्हामध्ये निर्माण होईल, ज्यावेळेस ह्या प्रकारे आम्ही सेवेसाठी स्वतःला समर्पित करू ना, त्या अर्थी त्यावेळेस आम्हाला सेवेचा खरा आनंद जो आहे, जो अनुभव आहे, तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल. प्रियांनो,
दावीद का परमेश्वराचा धन्यवाद करतो यावरती आपण काही वेळ मनन केलं. का दावीद परमेश्वराचा धन्यवाद करत आहे? कारण तो आनंदित आहे, त्याला मोठा आनंद झालेला आहे. या आनंदाचं कारण म्हणजे लोकांनी स्वइच्छेने देवाच्या मंदिरासाठी अर्पणे आणलेली आहेत आणि लोकांनी जी खऱ्या मनाने आणलेली अर्पण आहे त्यासाठी दाविदाचा एक उत्तम नमुना, दाविदाने केलेलं आव्हान आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतं आणि दाविदाने केलेल्या आव्हानाचं जे प्रतिफळ त्याला मिळालेलं आहे, दाविदाने आपल्या जीवनातून प्रॅक्टिकली जो नमुना त्यांच्या समोर ठेवला त्याचं जे प्रतिफळ त्याला मिळालेलं आहे, या सर्व गोष्टींमुळे त्याला आनंद झालेला आहे आणि त्यातून तो परमेश्वराचा धन्यवाद करत आहे. प्रियांनो, दाविदाने परमेश्वराचा जो धन्यवाद केला, या धन्यवादामध्ये काही महत्त्वाची पॉइंट्स आम्हाला दिसून येतात. ती काही महत्त्वाची पॉइंट्स मी तुमच्या समोर ठेवत आहे, ज्यामध्ये पहिलं आहे, ज्या परमेश्वराप्रित्यर्थ अर्पणे होत आहे, ज्या परमेश्वराप्रित्यर्थ त्याच्या मंदिराप्रित्यर्थ अर्पणे होत आहे, तो परमेश्वर कसा आहे? तो परमेश्वर कसा आहे? वचन 10 आणि 11. दाविदाने सर्व मंडळी देखत परमेश्वराचा धन्यवाद केला. तो म्हणाला, हे परमेश्वरा, आमचा पिता इस्रायल याच्या देवा, तू सदा सर्व काळ धन्य आहेस. हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय व वैभव ही तुझीच. आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच. हे परमेश्वरा, राज्य ही तुझेच. तू सर्वाहून श्रेष्ठ व उन्नत आहे. कसा आहे हा परमेश्वर? त्याला कशाची आवश्यकता आहे का? सर्व काही त्याचंच आहे. ज्यावेळेस जमा झालेली जी सर्व अर्पणे आहेत ना, ज्यावेळेस दावीद ती परमेश्वराच्या समोर त्याला अर्पण करण्यासाठी ज्यावेळेस तो घेऊन येत आहे ना, त्याला या गोष्टीची जाणीव आहे की परमेश्वर हा कसा आहे? तो सर्वश्रेष्ठ आणि उन्नत आहे. तो सर्वश्रेष्ठ आणि उन्नत आहे. ज्यावेळेस आम्ही परमेश्वरासाठी काही करत आहोत ना, आम्ही फार चांगले आहोत, आमच्यामध्ये खूप टॅलेंट आहेत म्हणून आम्ही ते परमेश्वरासाठी करत आहोत, त्याला परमेश्वराला त्याची गरज आहे. परमेश्वराला त्याची गरज आहे. हा जो विचार आहे ना, हा पुष्कळदा आम्हाला खऱ्या सेवेपासून मागं ओढतो. प्रियांनो, परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेली संधी आहे की आपण त्याची सेवा करू शकतो. आम्ही आज जे काही परमेश्वरासाठी करत आहोत ना, ही परमेश्वराने आम्हाला पुरवलेली कृपा आहे, म्हणून आम्ही त्याच्याकरिता ते करू शकतो. म्हणून आम्ही त्याच्यासाठी ते करू शकतो. आणि आम्ही जे काही परमेश्वरासाठी करतो, तुम्ही तुमचा वेळ परमेश्वरासाठी देता, त्याचं प्रतिफळ तुम्हाला आहे. तुम्ही परमेश्वरासाठी जी काही सेवा करता, तुम्ही परमेश्वरासाठी म्हणून जे काही करता, त्या प्रत्येक गोष्टीची नोंद घेतल्या जाते आणि परमेश्वर त्याचं प्रतिफळ देणारा परमेश्वर आहे. परंतु परमेश्वराला याची गरज आहे. हा जो विचार आहे ना प्रियांनो, हा पुष्कळदा आम्हाला त्या खऱ्या सेवेपासून माग ओढणारा आहे. परमेश्वर हा सर्वश्रेष्ठ आहे, तो सर्व उन्नत आहे. सर्व काही, तो म्हणतो पृथ्वीवर आकाशात जे काही आहे ते परमेश्वराचंच आहे. सगळं परमेश्वराचं आहे. मग आम्हाला त्याला देण्याची काय गरज आहे? मग आम्हाला त्याला देण्याची काय गरज आहे? का बरं आम्ही परमेश्वराला द्यायचं आहे? सगळं तर काही त्याचंच आहे. काय उत्तर द्याल या प्रश्नाचं? परमेश्वराचंच तर सगळं आहे ना. परमेश्वरासाठी सेवा करणे, परमेश्वरासाठी देणे हा सेवेचा भाग आहे. त्या परमेश्वरावरती जे आमचं प्रेम आहे ना, ते प्रेम व्यक्त करण्याचा तो भाग आहे. त्याने जी कृपा आम्हाला पुरवलेली आहे, त्याने जे उपकार आमच्यावरती केलेले आहे, त्याचं स्मरण करीत आम्हाला परमेश्वरासाठी काय करता येईल, त्या सेवेचा तो एक भाग आहे. प्रियांनो, त्या सेवेचा तो एक भाग आहे आणि म्हणून तो स्वइच्छेने आणि खऱ्या मनाने त्या ठिकाणी आम्हाला करता आला पाहिजे. हा परमेश्वर ज्याच्याकरिता मंदिर बांधल्या जाणार आहे,
तो परमेश्वर हा सर्वश्रेष्ठ आणि सर्व उन्नत अशा प्रकारचा तो परमेश्वर आहे. आणि मग या परमेश्वराच्या समोर मनुष्याची स्थिती कशी आहे, मनुष्याची अवस्था कशी आहे, जर आम्ही वचन 12 पासून 16 पर्यंत जर आम्ही वाचले, धन व मान तुझ्यापासूनच प्राप्त होतात व तू सर्वांवर प्रभुत्व करतोस. सामर्थ्य व पराक्रम तुझ्याच हाती आहेत. लोकांना थोर करणे व सर्वांना सामर्थ्य देणे हे तुझ्याच हाती आहे. तर आता आमच्या देवा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या प्रतापी नामाची स्तुती करतो. आम्हाला या प्रकारे स्वइच्छेने अर्पणे करता यावीत. असा मी कोण व माझे लोक तरी कोण? सर्व काही तुझ्यापासूनच प्राप्त होते. तुझ्याच हातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत. आम्ही आपल्या सर्व पूर्वजांप्रमाणे तुझ्यासमोर उपरे व परदेशी आहोत. या भूतलावरील आमचे दिवस छायेप्रमाणे असतात. आमची काही शाश्वती नाही. हे परमेश्वरा, आमच्या देवा, हा जो मोठा निधी आम्ही तुझ्या पवित्र नामाचे मंदिर बांधण्यासाठी जमवला आहे, हा तुझ्याच हातून आम्हाला मिळाला आहे. हा सर्व तुझाच आहे. हा तुझ्यापासूनच आम्हाला मिळाला आणि हा सर्व तुझाच आहे. धन व सन्मान कोणापासून प्राप्त होतात? परमेश्वरापासूनच प्राप्त होतात. धन आणि सन्मान ही परमेश्वरापासूनच प्राप्त होतात. जे काही आमच्याकडं आहे ते आम्हाला परमेश्वरापासून प्राप्त झालेलं आहे आणि त्यातूनच आम्ही परमेश्वर देवबापाला देत असतो. आणि म्हणून हा विचार करू नये आम्ही देताना की माझ्याकडं एवढं आहे आणि एवढ्यातून मी एवढं देत आहे. माझ्याकडं जेवढं आहे ते सगळं परमेश्वरानेच मला दिलेलं आहे. ते सगळं परमेश्वरानेच मला दिलेलं आहे आणि म्हणून त्यातून मी परमेश्वरासाठी काय करतो, कोणत्या मनाने करतो, कशा प्रकारे करतो, याकडं परमेश्वराचं लक्ष लागलेलं असतं. आमच्या आयुष्याची काही शाश्वती नाही. परमेश्वरासमोर आमचं आयुष्य कसं आहे? तो म्हणतो या भूतलावरील आमचं आयुष्य कसं आहे? छायेप्रमाणे आहे ना. सावली आता इथं आहे तर थोड्या वेळाने तिथं आहे. आता दिसते, थोड्या वेळाने नाहीशी होऊन जाते. आमची काही शाश्वती नाही. प्रियांनो, मनुष्याची काही शाश्वती नाही. आम्ही आज इथं बसलेले आहोत, पुढच्या घटकेला आम्ही असणार की नाही माहीत नाही. म्हणून आज जेव्हा या घटकेला आम्ही आहोत ना, खऱ्या मनाने आम्हाला परमेश्वराची सेवा करायची आहे. खऱ्या मनाने आम्हाला परमेश्वराच्या समोर स्वतःला सादर करायचं, समर्पण आम्हाला करायचंय खऱ्या मनाने, स्वइच्छेने. कारण पुढची घटका काय आहे आम्हाला ती माहीत नाही. आमच्या आयुष्याची शाश्वती नाही. आणि पुन्हा एकदा आमच्या समोर वचन 17 मध्ये काय येत आहे? देवाला काय आवडतं? वचन 17 आम्हाला सांगतं देवाला काय आवडतं. माझ्या देवा, मला ठाऊक आहे की तुला हृदयाची पारख आहे, सरळता तुला पसंत आहे. मी तर आपल्या सरळ हृदयाने या सर्व वस्तू तुला आनंदाने समर्पिल्या आहेत. तुझे लोक जे येथे हजर आहेत त्यांनी स्वइच्छेने तुला अर्पणे केली आहेत. हे पाहून मला मोठा आनंद वाटत आहे. कशात हर्ष आहे देवाला? सरळता, हृदयाची सरळता परमेश्वराला आवडते. प्रियांनो, आमचं हृदय जर सरळ असेल तर आम्ही सेवा करणारच करणार. परमेश्वराला सरळ हृदय आवडतं. परंतु जर आमचं हृदय सरळ नाही, जर ते कुटिलतेने भरलेलं आहे ना, तर आम्ही परमेश्वरासाठी कितीही काही करण्याचा प्रयत्न केला ना, तरी त्यामध्ये परमेश्वराला आनंद नाही. त्यामध्ये परमेश्वराला आनंद नाही. त्यामध्ये परमेश्वराला आनंद नाही. सरळतेने हृदय पारखणारा तो आमचा परमेश्वर आहे. त्याला हृदयाची पारख आहे आणि ते पारखून त्यामध्ये काय आहे, त्यामध्ये कोणते विचार आहे, त्यांची पारख करून परमेश्वर देव आम्हाला त्या सेवेचं प्रतिफळ देणारा, आम्हाला आशीर्वादित करणारा आमचा परमेश्वर आहे. आणि या धन्यवादाचा जो शेवटचा भाग आहे ती प्रार्थना आहे. आभार प्रदर्शनासह, धन्यवादासह जणू काही दावीद आपली प्रार्थना प्रभूला समर्पित करतो. वचन 18 आणि 19 मध्ये, हे परमेश्वरा, आमचा पूर्वज अब्राहम, इसाक व इस्रायल यांच्या देवा, तुझ्या प्रजाजनांच्या हृदयाच्या
ठाई हे विचार व या कल्पना निरंतर वागतील व त्यांची मने तुझ्याकडे नेहमी लागतील असे कर. माझा पुत्र शलोमोन ह्याला असे सात्विक मन दे की त्याने तुझ्या आज्ञा, तुझे निर्बंध व तुझे नियम पाळून हे सर्व काही करावे आणि ज्या मंदिराची मी तयारी केली आहे ते बांधावे. दाविदाची प्रार्थना या शेवटच्या 2 वचनांमध्ये आम्हाला दिसते की प्रभू माझ्या लोकांना अशा प्रकारचे नित्य विचार दे, अशा प्रकारच्या सेवेसाठी. माझ्या पुत्राला शलोमोनाला ते सात्विक मन तू दे की त्याने जो सर्व व्यवस्था मंदिराकरिता मी करून ठेवलेली आहे त्याप्रमाणे त्याने मंदिर बांधायचं आहे. प्रियांनो, या प्रकारे दाविदाने जो धन्यवाद परमेश्वराचा केला त्यावरती आपण मनन केलेलं आहे. 2 भागांमध्ये आम्ही ते केलेलं आहे. का धन्यवाद करत आहे आणि त्याच्या धन्यवादाचं स्पष्टीकरण, त्यामधून काही मुख्य मुद्द्यांवरती आपण विचार केला. आपण संपवत असताना आज आम्हाला काय उत्तेजन आहे, आम्हाला कोणते बोध आहेत प्रियांनो? आज आमच्याकरिता परमेश्वर देवबापामध्ये काय बोध आम्हाला आहे? पहिलं जे उत्तेजन आम्हाला मिळेल, जो बोध आम्हाला आहे तो म्हणजे देण्यामध्ये धन्यता आहे. परमेश्वराचं वचनही सांगताना देण्यामध्ये धन्यता आहे. देणे हा देवाचा स्वभाव आहे. आम्हाला देवाच्या स्वभावाचे वाटेकरी बनायचं आहे. देणे कोणाचा स्वभाव आहे आणि घेणे कोणाचा स्वभाव आहे? देणे परमेश्वराचा स्वभाव आहे आणि मनुष्याचा स्वभाव असा आहे की त्याला किती जरी दिलं तरी ते समाधानी काही मनुष्य होत नाही. समाधानी काही मनुष्य होत नाही. आणि म्हणून आम्हाला देवाच्या स्वभावाचे वाटेकरी बनायचे. देव देणारा आहे आणि म्हणून देण्यामध्ये धन्यता आहे. आम्ही सेवेचा उत्तम नमुना इतरांसमोर आम्हाला सादर करायचा आहे आणि ही सेवा आम्ही करत असताना परमेश्वरासमोर आमची जी स्थिती आहे, आमची जी अवस्था आहे ती आम्ही कधीही विसरू नये. परमेश्वर देवबाप या वचनांच्या द्वारे आपणास आशीर्वाद देऊया. आपले डोळे आपण बंद करूया, प्रार्थना करूया. जे परमेश्वराचं वचन आज आमच्याकडं आहे ते आम्हाला काय उत्तेजन देत आहे त्याकडं आपण आपलं लक्ष लावूया. परमेश्वर देवबापाचं वचन आज आमच्यासोबत काय बोलत आहे? दावीद राजाने जो परमेश्वराचा धन्यवाद केला त्या धन्यवादावरती आपण मनन केलेलं आहे. हा धन्यवाद का आहे? का दावीद आनंदी आहे? परमेश्वराला काय आवडतं आणि मी काय करत आहे? मी काय करत आहे याचा विचार आम्हाला आमच्या जीवनामध्ये करायचा आहे. आम्ही परमेश्वराची सेवा करत आहोत. प्रभू तुम्हास आशीर्वाद देव. आम्ही परमेश्वराची सेवा करत आहोत. परमेश्वर देवबाप आम्हाला त्यातून आशीर्वाद देणारा आहे. परंतु हे आशीर्वाद तो आमच्या हृदयाची सरळता पाहून देणारा आहे. आम्ही जे काही परमेश्वरासाठी आज करत आहोत ते त्याच्याकडूनच प्राप्त झालेल्या कृपेमुळं, शक्तीमुळं आम्ही ते करत आहोत. त्याच्याकडूनच प्राप्त झालेल्या, आमच्या स्वतःचं असं काही नाही. आमचा जो श्वास चालू आहे तो देखील परमेश्वरापासून आहे आणि म्हणून त्या परमेश्वरासमोर आमची काही शाश्वती नाही. आज ही संधी आमच्याकडे आहे आम्ही पश्चाताप करायचा. आज आमच्याकडे संधी आहे आम्ही खऱ्या अर्थाने परमेश्वराची सेवा करायची. खऱ्या मनाने, स्वइच्छेने परमेश्वराची सेवा आम्ही करावी. इतरांकरिता एक उत्तम नमुना, एक उत्तम आदर्श आम्हाला सेवेचा कसा ठेवता येईल ह्याकडे आमचं लक्ष असावं. होय पवित्र देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो. परमेश्वर देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो. ज्या प्रकारे दावीद तुझ्याकडे प्रार्थना करतो की देवा आम्हाला आणि आमच्या लोकांना निरंतर ही बुद्धी तू दे, निरंतर या प्रकारे तुझ्या सेवेचे विचार आणि मन तू दे. आज आम्ही देखील तुला तीच प्रार्थना करतो. खऱ्या मनाने, स्वइच्छेने सेवा करण्याचं उत्तेजन, ती स्फूर्ती
आम्हा प्रत्येकाला तू दे प्रभू. आम्हा प्रत्येकाचं जीवन हे एकमेकांसाठी आदर्श बनेल, एकमेकांसाठी उत्तम नमुना बनेल. आम्ही प्रत्येकजण स्वतःला एकमेकांपेक्षा श्रेष्ठ आम्ही समजू, आमच्या स्वतःपेक्षा आम्ही इतरांना श्रेष्ठ समजू. अशा प्रकारे तुझी कृपा तू आम्हाला पुरव. आणि परमेश्वर देई बापा, त्यातून तुझं आणि तुझं मोठं गौरव तू करून घे प्रभू. त्यातून तुझं आणि तुझं मोठं गौरव तू करून घे पवित्र देई बापा. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करत प्रार्थना आमचा प्रभू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. या उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण करूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.